संततधार पावसामुळे दिग्रस येथील धावंडा नदीला पूर. प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री 9 वाजतानंतर पावसाचा जोर वाढला. दिग्रस तालुक्यातील धावंडा नदीला सुद्धा रविवारी सकाळी मोठा पूर आल्याने नदीकाठच्या भागात पाणी घुसले. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. दिग्रसमधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की येणाऱ्या 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार असून सध्या नदीला पूर आलेला आहे. नदीकाठील सर्व नागरिकांनी सुरक्षित स्थळी आपलं सर्व सामान वगैरे लवकर सुरक्षित स्थळी जावे आणि नदीच्या काठी कोणीही येऊ नये असं आवाहन पोलीस स्टेशन दिग्रसतर्फे करण्यात येतं. आज दिग्रस शहरामध्ये जवळपास 3:30-4 वाजतापासून कंटिन्यू पाणी येत आहे. 83 mm पाणी लागण्याची नोंद आहे. तरी सर्वांना विनंती आहे की जिथे घराला प्रॉब्लेम असेल, जिथे घरात पाणी गेलेलं असेल, आपण शाळा नंबर 4 सर्वांसाठी ओपन केलेली आहे, त्यांना तिथे आपण शिफ्ट करू. अजून पावसाचा जोर कमी झालेला आहे. जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत नागरिकांनी सतर्क राहून आमची सगळी नगरपालिकेची टीम तुमच्यासोबत आहे. काही अडचणी असल्यास आमचा संपर्क करा आणि जे लोक शिफ्ट करायचे आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करा, म्हणजे आम्ही शाळा नंबर 4ला त्यांना शिफ्ट करू. धन्यवाद.